चला तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कट पेपर कटिंग हे बघणार आहोत. पेपर असा ओपन साईडनं आपल्याकडून घ्यायचा. 36 इंच छातीगीर असलेले हे प्रिन्स कट आहे. पूर्ण उंची तयार 14 आहे. 15 घ्यायची. शोल्डर 5.5 घ्यायचं. मुंडा 5.5 घ्यायचा. नऊ इंच छातीगीर, 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. कमरेलाही तसंच 8.5ची कंबर आहे. 1 इंच टक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे जोडून घ्यायचं. पावणे 3 इंचावर मार्किंग करायचं. तिथून 1.5 इंचावर गोलाईचा पाठीचा मोंडा 1.5 इंचावर द्यायचा. गोलाकार द्यायचा. समोरची बाजू 6.5, समोरचा गळा 6.5 घ्यायचा. 2.5 इंच, वरतून 2.25 इंच. समोरच्या बाजूला गोलाकार द्यायचा गळ्याला छान. समोरचा मोंडा 1 इंचावर घ्यायचा. त्याला पण असा गोलाकार द्यायचा. हे प्रिन्स कट मी क्रॉस पट्टीचं शिवत आहे. 2.5 इंचावर करायचं. अर्धा इंच क्रॉस पट्टीच्या आकारासाठी 3.5 इंचावर माप घ्यायचं आहे. 2.5 इंच टक्ससाठी घ्यायचं. वरतून 1.25 इंच कटोरीच्या प्रिन्स कटच्या कटोरीच्या शेपसाठी घ्यायचं आहे. छान आकार येतो. 1.25 इंच वरी टक्स मारण्यासाठी घ्यायचं ते. जोडून घ्यायचे. प्रिन्स कटच्या कटोरीचा छान असा आकार द्यायचा. ही झाली आपली पेपरचं मार्जिन आखणं. प्रिन्स कट मागच्या बाजूसाठी असे टक्स मारून घ्यायचे. अगोदर मागची बाजू कट करायची. पाठीचा भाग हा कट करून घ्यायचा.
2 पेपर वेगवेगळे करून घ्यायचे. पाठीच्या भागाचे एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा तो. हा पाठीचा भाग आहे. आता हा समोरचा भाग कट करून घ्यायचा. पहिल्यांदा क्रॉस पट्टी कट करायची. व्यवस्थित प्रिन्स कट कटोरी कट करून घ्यायची. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. समोरच्या भागाचा गळा कट करून घ्यायचा. ही झाली आपली तयार प्रिन्स कट क्रॉस पट्टीची पेपर कटिंग. क्रॉस पट्टी कापडावर ठेवताना अर्धा इंच खालच्या बाजूने वाढवून घ्या. बाकी कुठल्याच पेपर कटिंगमध्ये वाढवायची गरज नाही. क्रॉस पट्टीच तेवढी अर्धा इंच वाढवायची. याचा आपण